दावणीला आज नवीन वासरू आलंय. म्हणजे वासरं आलेत. 1-2 वासरं आलेत आणि त्यांना पुढच्या वर्षीसाठी तयार करायचं नियोजन आहे आणि त्यांना शिकवणं सुरू आहे. तर आपण जेव्हा बैल शिकवतो आणि पळवतो तेव्हा तो आपल्याकडे लहानपणापासून हवा. तर त्यांना ती शिस्त लागते. आपल्या मालकासाठी पळायला हवं हे त्यांना कळतं. आणि हे आमचे साहेब ते अगदी मनापासून करतात. हा जरी तुम्हाला बैल दिसला तरी तो माणसापेक्षा कमी नाही. त्याला कळतं चांगलं वाईट. आणि वासरांना ग्राउंडमध्ये गेल्यावर अगदी गरम करण्यापासून ग्राउंडमध्ये उभं राहण्यापर्यंत सगळं शिकवतो. त्यांच्यासमोर आमच्या मोठ्या बैलाला पण गरम करतो. सगळंच सोपं आहे असं नाहीये, सगळंच कठीण आहे. कारण की हा मुका जनावर आहे आणि त्याच्यावर आपण जेवढा विश्वास ठेवू तेवढाच तो नंतर आपल्यावर ठेवतो आणि आपल्यासाठी पळतो ते. ती यांना शिस्त लावण्यासाठी आम्ही त्यांच्यावर जोकाट ठेवतो, झुंपतो, अख्खं ग्राउंड फिरवून आणतो. ही शिस्त आहे आणि ही शिकवली जाते. बैलांना सगळ्याची माहिती पाहिजे. वासरं लहान असतात तेव्हाच त्यांना माहिती पाहिजे. ती घाबरली नाही पाहिजेत कुणाला. म्हणून त्यांना लहानपणापासून तयार करायची असते आणि हे काम आम्ही आत्ता मैदान संपल्यावर सुरू केलं आहे. पुढच्या वर्षी गुलाल, नांगरकीचा गुलाल 100% असणार आहे आपल्याकडे.